we will start with the conversion infix to prefix. ओके, now आता आपण infix to prefix कन्वर्जन करू. ह्याचे तुम्हाला एक्झाम्पल्स येतील बिकॉज अल्गोरिदम आपल्याला सिलेबस मध्ये ओनली इनफिक्स टू पोस्टफिक्स आहे. सो तुम्हाला हे आले तर ह्याचे एक्झाम्पल येतील. डायरेक्टली कन्वर्ट करायचं म्हणजे डायरेक्टली आन्सर लिहायचं. ठीक आहे, तर आपण ह्या स्टेप वाईज स्टेप बघूयात. एकदम इझी बघा. स्मॉल स्मॉल एक्झाम्पल पासून स्टार्ट करू. a मायनस बी इंटू डी डिव्हिजन ई. आता पोस्टफिक्स तुम्हाला माहिती आहे की दोन ऑपरेंड नंतर ऑपरेटर येईल आणि प्रीफिक्स म्हणजे काय, ऑपरेंडच्या आधी ऑपरेटर येणार. ठीक आहे, आणि इनफिक्स म्हणजे काय, ए प्लस बी. ओके, दोन ऑपरेंडच्या मध्ये ऑपरेटर. हे इनफिक्स, हे प्रीफिक्स आणि हे पोस्टफिक्स. ओके, तर सिंपल वे बघा काय करायचं आहे. आता हे आपले इनफिक्स एक्सप्रेशन आहे, याचं आपल्याला प्रीफिक्स करायचं आहे. तर पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायच्या. ओके, म्हणजे सगळ्यात जो हायेस्ट प्रिसिडन्स असणार आहे तर तो ऑपरेटर वाईज कशाला असणार आहे, पहिला हे ऑपरेटर किंवा पॉवर. ओके, त्याच्यानंतर इनटू डिव्हिजन, मग प्लस मायनस, आणि ह्याच्या पण आधी ऑपरेटरला आपण कन्सिडर करणार नाही ब्रॅकेट साठी. ओके, सो ब्रॅकेट मध्ये कोणतेही ऑपरेटर असो पण ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करायचं आणि मग नंतर हे प्रिसिडन्स बघायचे. आणि लेफ्ट टू राईट असोसिएटिव्ह म्हणजे सपोज आता दोन ऑपरेटर प्लस आणि मायनस आहे, मग लेफ्ट साइडला जो आहे तो पहिले ऍड करायचा प्रोसेस आणि मग राईट साइडचा. म्हणजे अजून एक काय कन्सिडर करायचं, लेफ्ट टू राईट असोसिएटिव्ह. असोसिएटिव्हिटी. ओके, हे करायचं. आता पहिल्यांदा बघा आपण काय करणार, ब्रॅकेट पहिले सॉल्व्ह करणार. मग ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करताना लेफ्ट टू राईट सॉल्व्ह करत जायचं. मग कोणतं पण मध्ये असू द्या. आता प्रिफिक्स करायचं, सो पहिले मायनस आणायचा, मग ए बी असं. ओके, इंटू तसंच पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, नंतर प्रिफिक्स करतोय, सो दोन ऑपरेंडच्या आधी ते ऑपरेटर आणलं. ओके, नाव आता काय कन्सिडर करायचं की ह्याला एक्स आणि ह्याला वाय, हे सॉल्व्ह करून झाले. ओके, मग हे ऑपरेंड आहे इंटू, तर इंटू आधी लिहिणार, मग ऑपरेंड. जसं मगाशी हा एक्स होता, हा वाय होता, तर आधी आपण ऑपरेंड लिहिलं मायनस आणि मग एक्स आणि वाय लिहिला. आता एक्स काय आपला मायनस ए बी, सो आधी आपण ऑपरेटर लिहिलं, नंतर मायनस ए बी आणि मग वाय लिहिलं. तर हे झालं गिवन इनफिक्सचं पोस्टफिक्स. अजून एक एक्झाम्पल घेऊ. ए प्लस बी ॲरो टी म्हणजेच पॉवर ई मायनस एफ प्लस जी. ओके, सो पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करा. ठीक आहे, प्रीफिक्स. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करताना इथं ए प्लस बी ॲरो आहे, तर आता तुम्हाला माहिती इथे मगाशी एकच होतं ब्रॅकेट मध्ये, पण इथे दोन ऑपरेटर आहे. मग त्यातला हायेस्ट कोणता आहे, पॉवर. ओके, सो ए तसंच ठेवायचा, ए प्लस आणि इथं ब्रॅकेट मध्ये लिहायचं बी डी. ओके, सो पहिले हे सॉल्व्ह करून घेतलं आपण, नंतर डिव्हिजन. आता ह्या ब्रॅकेटचं मायनस ई एफ, इथे मायनस सोबत कम्पेअर करायला ब्रॅकेट मध्ये दुसरं कोणतं ऑपरेटर नाहीये, सो ते ऍज इट इज लिहिलं. आता ही ब्रॅकेट अजून सॉल्व्ह करायची राहिली आपली. सो आता हा एक्स झाला आणि हा पूर्ण जी ब्रॅकेट आहे तो वाय झाला. सो आधी प्रीफिक्स करतोय, सो आधी ऑपरेटर लिहिलं प्लस, मग एक्स लिहिला आणि मग वाय लिहिला. ओके, मग डिव्हिजन मायनस ई एफ आणि प्लस जी. आता सॉल्व्ह करायचं काय राहिलं, फक्त मायनस वालं आणि हे मायनस आणि प्लस. ओके, आता बघा, आता हे पहिल्यांदा डिव्हिजन आणि प्लसच राहिले, तर त्यातल्या डिव्हिजनला हायेस्ट प्रायोरिटी. ओके, सो आधी काय लिहिणार, मग आता डिव्हिजन कोणत्या दोघांच्या मध्ये आहे, ह्याच्यामध्ये आहे. हा एक्स झाला आता आणि हा मायनस ई एफ काय झाला, वाय झाला. ओके, सो काय करणार, डिव्हिजन आधी लिहिणार, मग एक्स लिहिणार, प्लस ए ॲरो बी डी, मग मायनस वाय लिहिणार. ठीक आहे, आपण एकदा याला कनेक्ट केलं की अशी ब्रॅकेट टाकायची जोपर्यंत सगळं सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत, नंतर प्लस जी. आता फक्त प्लस राहिलेला आहे, बाकी हे सॉल्व्ह केलेली ब्रॅकेट आहे. सो ह्याला आपण एक्स म्हणू शकतो, ह्याला वाय म्हणू शकतो. सो काय करणार, आता हा जो प्लस आहे तो आधी लिहिणार आणि मग एक्स आणि मग नंतर वाय. ओके, तर हे झालं गिवन इनफिक्सचं प्रीफिक्स मध्ये. आता थोडस मोठं एक्झाम्पल घेऊ आपण. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या.
इझी बघा, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला येणार आहे. जेवढं आपण अल्गोरिदमने जे सॉल्व्ह करतो त्याच्यापेक्षा पण फास्ट मध्ये हे होतं बघा. ठीक आहे, हे इनफिक्स आहे. आता त्याचं प्रीफिक्स करायचं, म्हणजे आपलं जे इनफिक्स टू पोस्टफिक्स ऑलरेडी झालेलं आहे. आता आपण सेकंड बघतो, इनफिक्स टू प्रीफिक्स. ओके, अगेन ह्याच्यामध्ये पहिले ब्रॅकेट साइड सॉल्व्ह करून घ्या, लेफ्ट टू राईट. तर पहिले ही ब्रॅकेट सॉल्व्ह करणार, प्रीफिक्स आहे म्हणून आधी दिला ऑपरेंड. ओके, नंतर इंटू सी प्लस डी, कारण ब्रॅकेट जोपर्यंत सॉल्व्ह नाही होत तोपर्यंत खाली जायचं नाहीये. ई प्लस एफ इंटू जी, त्यातलं हे आधी येणार, कारण की प्लस आणि इंटू मध्ये पहिले इंटूला म्हणजे मल्टिप्लिकेशनला हायस्ट प्रायोरिटी. इथं ब्रॅकेट मध्ये एकच होतं, सो प्रायोरिटी कम्पेअर करायला दुसरं ऑपरेटरच नव्हतं. ओके, सो आता काय करणार, ई तसंच लिहिणार. ठीक आहे, ई प्लस आणि इथं लिहिणार एफ इंटू एफ जी मायनस एच. ओके, अजून आपलं ब्रॅकेट सॉल्व्ह झालेलं नाही, हे ब्रॅकेट सॉल्व्ह झालेलं आहे. ठीक आहे, आता हा x म्हणू शकतो आपण, हा y म्हणू शकतो. ओके, सो ऑपरेटर आधी आलं प्लस, नंतर x आला आणि नंतर y आला. ना जा पटकन. आणि ते राहिलेलं मायनस एच. आता ही ब्रॅकेट पूर्ण सॉल्व्ह झालेलं आहे, दोन्ही ब्रॅकेट. आता लेफ्ट टू राईट सॉल्व्ह करत जायचं, किंवा कोणत्याला हायेस्ट प्रायोरिटी आहे तर इंटूला हायेस्ट प्रायोरिटी आहे. तर राहिले फक्त काय, इंटू प्लस आणि मायनस, त्यातल्या इंटूला हायेस्ट प्रायोरिटी आहे. मग इंटू जर आपण ऑपरेटर धरलं तर हा एक्स आहे आणि हा वाय आहे. सो इंटू आधी आलं ऑपरेटर, नंतर एक्स आणि नंतर वाय. ते कंबाईन केल्यानंतर त्याला एकदा ब्रॅकेट टाकायची, म्हणजे आपल्याला इझी ते जे सॉल्व्ह केलेलं आहे त्याला ब्रॅकेट टाकायची, म्हणजे आपल्याला रिमेनिंग काय ते मिळतं. आता प्लस, आता डिव्हिजन पण राहिले बघा आता इंटू आणि डिव्हिजनला सेम प्रायोरिटी होती, तर आधी आपण इंटू केलं, कारण मग लेफ्ट टू राईट पहिले लेफ्ट इंटू आलेले. आता डिव्हिजन, तर डिव्हिजन जर म्हणलं तर मग हा आधीचा एक्स झाला आणि हा नंतरचा पूर्ण वाय झाला. ओके, म्हणून आपण हे ब्रॅकेट टाकतोय. ठीक आहे, जर तुम्ही ब्रॅकेट नसते टाकले तर डिव्हिजन नंतर प्लस असतं, सो तुम्हाला कन्फ्युज झालं असतं. ओके, सो इंटू प्लस ए बी सी. ओके, त्याच्यानंतर हा प्लस ऍज इट इज, नंतर ब्रॅकेट, डिव्हिजन ऑपरेटर आधी घेणार, मग एक्स घेणार आणि मग वाय घेणार. आणि तुम्हाला माहिती आहे की इनफिक्स टू पोस्टफिक्स जेव्हा आपण केलेलं तेव्हा पोस्टफिक्स मध्ये आपण जे पॅरेंथेसिस आहे ते काढून टाकतो, सेम तसं शेवटी आपण सगळे पॅरेंथेसिस काढून टाकणार आहे. ओके, आता बघा प्लस आणि मायनस राहिलेले दोघांना सेम प्रायोरिटी आहे. सो पहिले लेफ्टला कोणता आहे, प्लस, सो प्लस आधी करायचा. सो हा एक्स म्हणू शकतो आणि हा पूर्ण वाय म्हणू शकतो आपण. सो पहिल्यांदा ऑपरेटर लिहायचं, बिकॉज आपण प्रीफिक्स करतोय, मग एक्स लिहायचा आणि मग वाय. ओके, म्हणजे हे झालं आपलं सॉल्व. आता फक्त राहिलं मायनस एच. ठीक आहे, आता एकच राहिलेलं आहे, तर बघा आता प्रीफिक्स कसं येणार. ऑब्विसली आता हा पूर्ण जो आहे पहिली ब्रॅकेट तो पूर्ण एक्स झाला बघा, हा पूर्ण जो आहे हा पूर्ण एक्स झाला आणि हा वाय तो वाय झाला, एक्स एच जो आहे तो वाय झाला आणि ऑपरेटर काय मायनस, सो मायनस आधी आलं, मग एक्स लिहायचं प्लस इंटू, आता शेवटचं करतोय सो ब्रॅकेट नाही टाकली तरी चालेल. हे झालं तुमचं फायनल आन्सर, मायनस प्लस इंटू प्लस ए बी सी स्लॅश डी प्लस ई इंटू एफ जी एच. ओके, हे झालं फायनल आन्सर. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला होमवर्क एक एक्झाम्पल देते, तर तुम्ही सॉल्व्ह करा इनफिक्स टू पोस्टफिक्स साठी, किंवा तुम्हाला नोटबुक वरती देते मी राईट डाऊन करून, ते सॉल्व्ह करा इनफिक्स टू प्रीफिक्स साठी. आता नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे प्रीफिक्स टू इनफिक्स. प्रीफिक्स टू इनफिक्स, तर आता अगेन आपण स्मॉल एक्झाम्पल पासून चालू करू. आता प्रीफिक्स सपोज हे आहे इंटू मायनस ए बी डिव्हिजन डीई. ओके, हे आहे प्रीफिक्स. तर प्रीफिक्स करताना राईट टू लेफ्ट करायचे, राईट टू लेफ्ट. तर काय करायचं, ऑपरेंड येईपर्यंत स्कॅन करायचं राईट टू लेफ्ट. ठीक आहे, तर ई काय ऑपरेंड लिहायचा, डी काय ऑपरेंड. आता ऑपरेटर आलं, जेव्हा प्रीफिक्स टू इनफिक्स करताना ऑपरेटर आहे राईट टू लेफ्ट स्कॅन करताना,
तर तुम्हाला माहिती आहे की काय इनफिक्स मध्ये ए प्लस बी असेल तर आपण ए बी आणि आधी ऑपरेटर लिहितो. मग हे ऑपरेटर जर आलं तर त्याच्या आधीचे जे त्याच्या नंतरचे जे कंटिन्युअस दोन ऑपरेंट असतील कंटिन्युअस त्यांच्यामध्ये काय असणार आहे ऑपरेटर असणार आहे. सो इथे आलं डिव्हिजन. जे आपण सॉल्व्ह केलेले त्याला ब्रॅकेट टाकायची. मग राहिलं काय बी ए मायनस इंटू. नेक्स्ट स्टेपला काय येणार बघा. आता आपण ऑलरेडी म्हणजे ह्याला आता एक ऑपरेंड आपण कन्सिडर करणार ब्रॅकेटला. नंतर बी ए. आता ए नंतर काय ऑपरेटर. तो ऑपरेटरच्या नंतर कंटिन्युअस काय आहे ऑपरेंड आहे. सो ते आपण मध्ये टाकू शकतो. ओके. आणि राहिला इंटू. म्हणजे हा एक ऑपरेंड झाला. आता हा एक ऑपरेंड झाला. परत आपण स्टार्ट करायचं. हे ऑपरेंडच झालं. आता इंटू आलं ऑपरेटर आलं. तर ऑपरेटरच्या आधीचे दोघांच्या मध्ये काय टाकायचं ऑपरेटर टाकायचं. तर हे झालं आपलं गिवन प्रीफिक्सचं इनफिक्स मध्ये कन्व्हर्जन. ओके. आता अजून एक एक्झाम्पल. प्लस इंटू सॉरी डिव्हिजन प्लस ए एरो बी डी मायनस ई एफ अँड जी. ओके. स्टार्ट फ्रॉम द राईट. स्कॅन करायचं. ठीक आहे. जी एफ ई. ओके. तर ऑपरेटर आलं. तर ऑपरेटरच्या नंतर कंटिन्युअस हे दोन ऑपरेटर्स आहेत ऑपरेंड्स आहेत. सो ते मध्ये टाकायचं आणि इथे आपण सॉल्व्ह केलं. सो ह्याला ब्रॅकेट म्हणजे नेक्स्ट टाइम ह्याला पूर्ण होल एक ऑपरेंड कन्सिडर करायचं. नंतर बघा डी आणि बी आणि नंतर ऑपरेटर आलं. तर ऑपरेटर नंतर कंटिन्युअस दोन ऑपरेंड्स आहेत. सो हे पण ह्यांच्यामध्ये टाकायचं. हे एक लिहून घ्यायचं. आता ए इथं प्लस आलेलं आहे. ओके. पण हे लगेच नाही लिहायचं. ते एक एक वन बाय वन सॉल्व्ह करायचं. लगेच केलं तरी चालेल. ठीक आहे. वन बाय वन पण सॉल्व्ह करायचं. आता नेक्स्ट. आता बघा. आता ए लिहिला हा ए लिहिला. ओके. आता ए नंतर काय प्लस. सो हा प्लस नंतर कंटिन्युअस दोन ऑपरेंड्स आहेत. सो आपण इथे काय टाकू शकतो प्लस साइन टाकू शकतो. ह्याला एक्स आणि ह्याला वाय कन्सिडर करून. राहिलं काय. ठीक आहे. नऊ परत जी. आता हा डिव्हिजन आलेला आहे. हे तर सगळे सॉल्व्ह केलेले आहेत. हा डिव्हिजन आलाय. तर डिव्हिजन नंतर हा एक ऑपरेंड आहे आणि हे एक ऑपरेंड आहे सॉल्व्ह केलेलं. सो डिव्हिजन त्या दोघांच्या मध्ये टाकायचे. ओके. आता राहिलं फक्त प्लस. ओके. तर प्लस कुठे टाकायचं आहे आता. हे एक झालं पूर्ण ब्रॅकेट एक्स आणि हा वाय झाला. सो ए प्लस बी एरो डी डिव्हिजन ई मायनस एफ प्लस जी. ओके. तर हे झालं आपलं आन्सर. तर शेवटी जेव्हा तुम्ही लिहिणार आन्सर तेव्हा ब्रॅकेट नाही टाकली तरी चालेल. डायरेक्टली असा आन्सर लिहून टाकायचा. ओके. हे डायरेक्टली आन्सर काय टाकायचंय लिहून टाकायचं. हे झालं गिवन इनफिक्सचं प्रीफिक्सचं इनफिक्स मध्ये. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात. मायनस प्लस इंटू परत प्लस ए बी सी डिव्हिजन डी प्लस ई इंटू एफ जी एच. ओके. आता स्टार्ट फ्रॉम द राईट. इनफिक्स टू प्रीफिक्स करताना राईट टू लेफ्ट काय करायचं स्टार्ट करायचं आहे. आता स्कॅन करायचं आहे. सो एच आणि एफ जी. तर एफ जी च्या आधी काय ऑपरेटर आहे. सो ऑपरेटर नंतर कंटिन्युअस दोन काय आहेत ऑपरेंड्स आहेत. सो ह्याला कंबाईन करायचं. एक एक करा. लगेच बी ए करायची ए बी च करायची गरज नाही. असे एक एक स्टेप करा म्हणजे तुम्हाला कन्फ्युज नाही होणार. ओके. आता बघा हा प्लस आहे. ठीक आहे. तर प्लस नंतर हा पण आहे आणि हे दोन ऑपरेंड झाले. सो आपण काय करू शकतो इथे प्लस टाकू शकतो. ओके. आणि मग नंतर रिमेनिंग ऍज इट इज लिहायचं. आता परत आता हा ऑपरेटर आहे. तर ऑपरेटर नंतर हा एक ऑपरेंड झाला आणि हा एक ऑपरेंड झाला. ओके. सो काय करा आता हा एक ऑपरेंड झाला हा एक ऑपरेंड झाला. सो त्याच्यामध्ये एच. ओके. ठीक आहे. मग हा सी बी ए प्लस इंटू प्लस मायनस. ओके. ह्या ऑपरेंड नंतर हे दोन झाले ना हा एक्स आणि हा वाय. त्याच्यानंतर आता हे पूर्ण सॉल्व्ह झालेलं आहे. हे ऍज इट इज लिहा.
काहीतरी आपलं रॉंग होत आहे असं मला वाटते. वेट, आपण परत एकदा सॉल्व करू. परत एकदा आपण सॉल्व करूयात एक्झाम्पल. प्रिफिक्स मायनस प्लस इंटू प्लस ABC B plus E into FGH. Okay, then start from the right. Start from the right to left scan करत जा. Okay, so GH, तर H तसंच राहणार आणि F हे इंटू आलं, ते इंटूच्या आधीचे नंतरचे ऑपरंड F आणि G कंटिन्युअस आहे, सो तिथे आपण इंटू टाकणार. ओके, त्याच्यानंतर E प्लस D डिव्हिजन C. आता AB आणि हे प्लस, ठीक आहे. तर प्लसच्या नंतर कंटिन्युअस काय आहे, AB, म्हणजे दोन कंटिन्युअस आहेत, दोन कंटिन्युअस काय आहेत, ऑपरेंड आहेत. ओके, सो राहिलं फक्त काय, इंटू प्लस आणि मायनस. ओके, आता पुढची स्टेप, परत राईट टू लेफ्ट स्कॅन करा. F इंटू G. आता हा प्लस आला, तर प्लस नंतर हा एक ऑपरेंड म्हणू शकतो आणि हा एक, ब्रॅकेट पूर्ण ऑपरेंड धरायचे. सो त्यांच्यामध्ये घ्यायचं, कारण आपण इनफिक्स करतोय, तर ही ब्रॅकेट आपण एक दोन ऑपरेंड कंबाईन केले म्हणून ह्याला एक ब्रॅकेट टाकली. ओके, परत इथं D आला, मग डिव्हिजन आलं. ओके, मग C आला. आता इंटू नंतर A प्लस B आहे आणि लगेच C आहे, म्हणजे हा एक ऑपरेंड आहे आणि हा एक ऑपरेंड आहे. ओके, इंटू नंतर कंटिन्युअस, सो आपण काय करू शकतो, A प्लस B इंटू C आणि ह्याला कंबाईन करू शकतो. ओके, सो राहिलं फक्त काय, प्लस मायनस. आता परत राईट टू लेफ्ट. आता हे आपलं ऑलरेडी हे सॉल्व्ह झालेले, सो हा x म्हणू शकतो आणि हा y म्हणू शकतो. सो प्लस कुठे येणार, आता E प्लस F इंटू G, इथे प्लस H येणार. ओके, H मायनस कसं काय येत नाही ते बघूयात आपण. ठीक आहे, तर आपण जे एक्झाम्पल बघितलंय त्याच्यानुसार आपण हा प्लस ऑलरेडी घेतलाय नाही, ते तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला येईल. हे ऍक्च्युली याचे असे अल्गोरिदम्स नाहीयेत, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे, आपण परत एकदा ही स्टेप करूया, बरोबर येईल. फक्त थोडंसं काही रॉंग झालंय एखादं, आता ऑपरेटर मी आतमध्ये टाकलंय पण जर परत दिलं गेलं माझ्याकडून तर ते, आता इथे तेच झालं बघा. आता हा H आपण लिहिला ऍज इट इज, तर हा प्लस आहे आणि मग ह्याला आपण x म्हणू शकतो आणि y म्हणू शकतो. सो E प्लस म्हणजे x प्लस y F इंटू G. तर काय केलं होतं मी, प्लस तरी पण लिहिला होता, पण प्लस आपण ऑलरेडी यूज केलेला आहे, सो आता लिहायची गरज नाही. ठीक आहे, नाव बघा, C लिहिला, ठीक आहे, A प्लस B लिहिलं. आता इंटू नंतर कंटिन्युअस हे एक ऑपरेंड आहे आणि हे एक ऑपरेंड आहे, सो इंटू आपण ह्या दोघांच्या मध्ये लिहू शकतो. ज्या दोघांच्या मध्ये लिहिलेले त्याला ब्रॅकेट टाकायचे, राहिलं फक्त काय, प्लस मायनस. काय झालं होतं, हा प्लस मी बाहेर लिहिला होता परत, त्यामुळे थोडं कन्फ्युजन झालं. नाउ नेक्स्ट, आता परत राईट टू लेफ्ट स्कॅन करायचं. ओके, आता बघा कोणतं ऑपरेंड येते, हे ऑपरेटर येते. ओके, सो ह्या ऑपरेटर नंतर हा आणि हा काय आहे, दोन कंटिन्युअस ऑपरेंड्स आहेत. सो आपण काय करणार, D डिव्हिजन मध्ये टाकणार आणि E प्लस F इंटू G. ओके, आणि मग ही आधीची ब्रॅकेट टाकणं इम्पॉर्टंट आहे, नाहीतर तुम्हाला कन्फ्युजन होईल. ओके, आणि परत राईट टू लेफ्ट, म्हणजे फक्त आपल्याला प्रायोरिटी कसं चेक करायची, इनफिक्स टू पोस्टफिक्स आणि इनफिक्स टू प्रीफिक्सला, बाकी कशामध्ये नाही चेक करायची. ओके, आता हे सगळे सॉल्व्ह झालेले आहे बघा. आता डायरेक्टली ऑपरेटर कोणता आहे, ब्रॅकेट मधला आता कन्सिडर नाही करायचं, जे आउटसाइड ब्रॅकेट येते प्लस, तो प्लस नंतर हा एक ऑपरेंड आहे आणि हा एक ऑपरेंड आहे. सो आपण काय करू शकतो, H तसंच लिहिणार, नंतर A प्लस B इंटू C आणि हे x लिहून झाला, मग प्लस, मग D y लिहायचा, E प्लस F इंटू G. ओके, शेवटी ब्रॅकेट नाही लिहिली तरी चालेल, म्हणजे जेव्हा लास्ट आन्सर येईल तेव्हा. आता फक्त इथे मायनस राहिलं, कारण प्लस आपण ऑलरेडी घेतलाय, मग मायनस आहे, मायनस एकच ऑपरेटर राहिलाय, सो हा पूर्ण ब्रॅकेट x कन्सिडर होणार आणि हा y कन्सिडर होणार. सो आपलं
फायनल जे इनफिक्स इन एक्सप्रेशन आहे ते आहे बघा, पहिले एक्स लिहून घ्यायचा. आता ब्रॅकेट नाही टाकली तरी चालेल, इंटू सी प्लस डी डिव्हिजन ई प्लस एफ इंटू जी आणि मग मायनस ऑपरेटर आणि मग वाय. ठीक आहे, तर हे झालं गिवन इनफिक्सचं प्रीफिक्स मध्ये कन्वर्जन. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहा आणि रिपीट तो स्टडी करा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला कळणार आहे. मला पॉसिबल होईल तेव्हा मी स्टेप लिहून देईल, पण स्टेपची तशी काही गरज नाहीये. तुम्ही फक्त रिकॉल केलं आणि बाय सेल्फ जरी स्टेप लिहिल्या तरी पण चालेल तुम्हाला. बाय युअर सेल्फ जरी स्टेप लिहिल्या तरी पण काहीच हरकत नाहीये. इझी एकदम. प्रीफिक्स टू इनफिक्स तुमच्या लँग्वेज मध्ये स्टेप लिहून घ्या आणि सॉल्व्ह करा. प्लस 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 ए मायनस इंटू बी सी डी प्लस ई एफ इंटू जी एच आय. सो आता इनफिक्स मध्ये आपण कन्वर्ट करू. स्टार्ट फ्रॉम राईट टू लेफ्ट. सो आय लिहिला, एच लिहिला, जी लिहिला. आता ऑपरेटर आलं, सो ते इन बिटवीन टाकलं. कंटिन्युअस दोन ऑपरेंटच्या मध्ये. पुढे आलो, ई आणि एफ पण आहे. ओके, ई आणि एफ च्या आधी काय प्लस आहे, सो ई आणि एफ मध्ये पण आपण प्लस टाकला. मग प्लस टाकलेला असो तो लिहायची गरज नाही. डी लिहिला. ओके, डी लिहिल्यानंतर इथे काय आहे, बीसी आहे. आता सो बीसी च्या आधी डिव्हिजन आहे. सो जे आपण इन्क्लूड करतोय इनफिक्स ऑपरेटर टाकतोय दोन ऑपरेंटच्या मध्ये, त्याला कंपल्सरी ब्रॅकेट टाकायची. राहिलं काय, इंटू मायनस ए प्लस. आता ह्या प्लस नंतर एकच ऑपरेंड आहे, सो आपण लगेच त्याला कन्वर्ट करू शकत नाही. नाउ नेक्स्ट स्टेप, अगेन स्टार्ट फ्रॉम द राईट साइड. आता हे सगळे ऑपरंड्स आहेत आणि हे ऑपरेटर आहे. ओके, हे ऑपरेटर आहे तर आपण ह्याला एक्स म्हणू शकतो आणि ह्याला वाय म्हणू शकतो. सो बी डिव्हिजन सी हा एक्स झाला इंटू डी वाय झालं. व रिमेनिंग जे आहे ते लिहून काढलं. जेवढी प्रॅक्टिस कराल मग तुम्हाला स्टेप आपोआप लक्षात राहतील बघा. ओके, आता नेक्स्ट काय करायचं, आता हे सगळे ऑपरंड्स आहेत ब्रॅकेट आणि विदाउट ब्रॅकेट मधले. नाऊन हे मायनस, सो मायनस नंतर हा एक्स झाला आणि हा वाय झाला. ओके, सो बी डिव्हिजन सी इंटू डी मग मायनस ई प्लस एफ. ओके, नंतर जी इंटू एच आणि आय. ओके, मायनस आता लिहायची गरज नाही. आता एक एक प्लस. आता हा एक्स येईल आणि हा वाय येईल. ओके, सो दोन प्लस मी लिहून काढते. नंतर हे ब्रॅकेट एक्स लिहिला, ऑपरेटर टाकला, हा प्लस इथे. नंतर वाय पूर्ण लिहून काढला आणि रिमेनिंग जे ब्रॅकेट्स आहेत आणि ऑपरंड्स आहेत ते. त्याच्यानंतर पुढे आता हा प्लस आहे, सो हा पूर्ण एक्स येईल आणि हा पूर्ण वाय. ओके, सो एकच प्लस राहील फक्त. मग एक्स लिहिणार आधी आपण ए प्लस बी डिव्हिजन सी इंटू डी मायनस ई प्लस एफ आणि मग त्याच्यानंतर प्लस हा वाला प्लस लिहिला आणि मग वाय लिहिला. हा वाय लिहिलेला आहे जी इंटू एच. ओके, आणि मग आय. आता हा कंटिन्युअस एक ब्रॅकेट म्हणजे एक्स झाला आणि हा वाय झाला आणि हे ऑपरेटर. सो पहिले एक्स लिहा, प्लस जी इंटू एच मग प्लस साइन हा वाला आणि मग आय. ठीक आहे, तर हे झालं गिवन इनफिक्सचं पोस्टफिक्स मध्ये कन्वर्जन. ठीक आहे, तर तुम्ही पुढे काय करू शकता बघा. जर तुम्हाला ब्रॅकेट टाकायचे असतील तर तुम्हाला माहिती आहे की जे ऑपरेशन आपण आधी करतो त्याला ब्रॅकेट टाकायचे. ठीक आहे, असं तुम्ही करू शकता. म्हणजे ज्याच्या प्रायोरिटी हायेस्ट आहे त्याला ब्रॅकेट्स टाकायचे. एवढं तुम्ही करू शकता. नाही केलं तरी काहीच हरकत नाही. ओके, नाउ आता हे प्रीफिक्स टू पोस्ट इनफिक्स झालं. म्हणजे आता आपलं इनफिक्स टू पोस्टफिक्स झालेलं होतं लास्ट टाइम. आता इनफिक्स टू प्रीफिक्स झालं, प्रीफिक्स टू इनफिक्स झालं. आता पोस्टफिक्स टू इनफिक्स करूया. पोस्टफिक्स टू इनफिक्स. ओके, आता पोस्टफिक्स टू इनफिक्स करण्यासाठी सपोज तुम्हाला दिलेला आहे गिवन पोस्टफिक्स. फक्त रिव्हर्स रूल अप्लाय करायचा जो आता आपण प्रीफिक्स टू इनफिक्सला राईट टू लेफ्ट करत होतो. आता
आता लेफ्ट टू राईट करायचं. ओके, सपोज पोस्ट फिक्स एक्सप्रेशन ए बी मायनस सी प्लस DEF मायनस प्लस डिव्हिजन. ओके, आता बघा लेफ्ट टू राईट करायचं. आता दोन कंटिन्युअस ऑपरेंड आले आणि त्याच्यानंतर म्हणजे आता हे ऑपरेंड आहे तर लिहून काढायचं, सेकंड ऑपरेंड आहे लिहून काढायचं. आता ऑपरेटर आलं तर पोस्ट फिक्स तुम्हाला माहिती आहे काय की AB मायनस हे काय असतं A मायनस B असं असतं. ओके, म्हणजे दोन ऑपरेंडच्या नंतरचं जे ऑपरेटर आहे पोस्ट फिक्स मध्ये ते इनफिक्स मध्ये असतं. सेम तसंच करायचं. हे ऑपरेटर आलं स्कॅन करताना तर ते या दोघांच्या मध्ये टाकून द्यायचं, कंटिन्युअस ऑपरेंडच्या. ठीक आहे, जे झालेले आहे ते ऍज इट इज लिहून काढायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा सी लिहिलं, मायनस नाही लिहायचं, प्लस. ओके, आता इथे प्लस आलेले आहे. ओके, आता पुढे काय लिहायचं डी आणि EF नंतर काय आहे मायनस, सो काय येणार E मायनस F येणार प्लस डिव्हिजन. ओके, आता बघा पुढे, आता हे ब्रॅकेट आपले ऑलरेडी सॉल्व्ह झालं आहे, ह्याला आपण एक ऑपरेंड म्हणणार आहे. नंतर हा सी सेकंड ऑपरेंड, आता प्लस ऑपरेटर आले सो ऑपरेटर ह्या दोघांच्या मध्ये टाकायचं. ओके, राहिलं काय डी, हा एक ऑपरेंड झाला, हा एक ऑपरेंड झाला. आता इथे पण काय ते प्लस येते सो आपण ह्या दोघांच्या मध्ये काय टाकू शकतो प्लस टाकू शकतो. सो राहिलं फक्त काय डिव्हिजन. ओके, सो हा एक ऑपरेंड आणि हा एक ऑपरेंड आणि ह्याच्यानंतर ऑपरेटर आलेले ते मध्ये टाकायचं. पहिल्यांदा एक्स लिहून काढायचा, मग नंतर हे टाकायचं डी प्लस ई मायनस एफ. ओके, तर हे झालं गिवन पोस्ट फिक्सचं इनफिक्स मध्ये कन्व्हर्जन. ओके, आपण बुक मधले सॉल्व्ह करूयात एक्झाम्पल जे एक्सरसाइज मध्ये मी तुम्हाला दिलेले ते, म्हणजे आपल्याला क्रॉस चेक होईल की पोस्ट फिक्स आणि त्याचे इनफिक्स काय आहे. आपण बुक मधले एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे आपल्याला क्रॉस चेक करायला सोपं जाईल. पोस्ट फिक्स, तर पोस्ट फिक्स एक्सप्रेशन सपोज दिलेलं आहे तुम्हाला ABD प्लस इंटू E डिव्हिजन FGHK डिव्हिजन प्लस इंटू मायनस ABD प्लस इंटू E डिव्हिजन FGHK डिव्हिजन प्लस इंटू मायनस. ओके, सो इनफिक्स पोस्ट फिक्स सो इनफिक्स करताना लेफ्ट टू राईट. ओके, ए ऑपरेंड लिहून ठेवायचे, ऑपरेटर आलं की आधीचे जे दोन आहेत त्यांच्यामध्ये ते ऑपरेंड टाकून द्यायचं, ऑपरेटर टाकून द्यायचं आणि जे आपण इनफिक्स केलेलं आहे त्याला ब्रॅकेट टाकायचे, असंच पुढे जायचं मग. ओके, ई आता इथे इंटू, आता ही पहिल्यांदा आपण लेफ्ट टू राईट पूर्ण स्कॅन करणार. डिव्हिजन आलं तर डिव्हिजनच्या आधी फक्त ई आहे सो हे असंच लिहावं लागेल. ओके, नाउ FGHK, आता डिव्हिजन आलं तर ह्या डिव्हिजनच्या आधी एच आणि के कंटिन्युअस आहेत सो आपण ते इन बिटवीन टाकू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस इंटू मायनस. ओके, आता परत पहिल्यापासून, आता हे ऑपरेटर येईल, हे तर आपलं सॉल्व्ह झालेले सो आपण ह्याला एक्स म्हणू शकतो आणि ह्याला वाय म्हणू शकतो. ह्या दोघांमध्ये आपण टाकणार ऑपरेटर. ओके, टाकले या दोघांमध्ये सो त्याला ब्रॅकेट टाकायची, नंतर ई आला, नंतर डिव्हिजन आलं. आता बघा FGHK, आता हा प्लस आला. आता या डिव्हिजनच्या आधी फक्त ईच आहे बघा, सध्या जे आपण स्कॅन करतोय त्याच्यात बघायचं. ओके, तर आपण ते करू नाही शकत. ठीक आहे, हे ऑलरेडी सॉल्व्ह झालेलं आहे हे वालं. आता एच प्लस आलं तर प्लसच्या आधी हा एक आहे, ह्याला वाय म्हणू शकतो आणि ह्याला एक्स म्हणू शकतो. सो या दोघांमध्ये टाकायचं प्लस, नंतर इंटू आणि मायनस. ओके, ऍक्च्युली हे एक्स आणि वाय वरच्या ह्याला. ओके, हा एक्स आणि हा वाय. ओके, नाउ परत स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट लेफ्ट. आता बघा हे एक आहे, ई एक आहे. आता ई नंतर डिव्हिजन आहे सो डिव्हिजनच्या आधी हा ह्याला वाय म्हणू शकतो आणि ह्याला एक्स म्हणू शकतो सो त्यांच्यामध्ये टाकायचं डिव्हिजन. नंतर राहिलं काय FG प्लस ब्रॅकेट टाकायचे आहे म्हणजे राहिलेल्या ऑपरेटर्स मध्ये कन्फ्युजन होत नाही, इंटू आणि मायनस. आता बघा हे सगळे सॉल्व्ह करून झाले. आता इंटू आलं तर हा त्याच्या आधीचा वाय आणि त्याच्या आधीचा एक्स. ओके, प्रिफिक्स मध्ये राईट टू लेफ्ट करणार आणि ऑपरेटरच्या नंतरचे दोन कन्सिडर करणार. ओके, सो हा जो पहिला आहे तो ऍज इट इज लिहिला,
ठीक आहे. त्याच्या इथल्या आता ह्या ब्रॅकेट नंतर काढल्या तरी चालतील, बिकॉज आपण त्या एक्स असतं म्हणून त्या तशा टाकलेल्या असतात. नंतरच्या स्टेपला त्या काढल्या तरी चालतील. ओके. नाऊ बघा, हा एक्स आहे आणि हा वाय आहे. ठीक आहे. सो एफ इंटू जी प्लस एच डिवाइड बाय के मायनस. ओके. सो हे आपलं पूर्ण टाकून झालेलं आहे. सो हे पूर्ण एफ एक्स घेतला ना, सो हा एक्स आणि हा वाय, त्याला ब्रॅकेट टाकली. आता हे मायनस मायनस आलं तर हा एक्स आणि ही पूर्ण ब्रॅकेट वाय आली. ओके. सो आपला आन्सर काय येईल बघा आता, फायनल इनफिक्स काय येईल. आता पहिले एक्स लिहिणार. ओके. नंतर मायनस एफ इंटू जी प्लस एच डिव्हिजन के. तर हे झालं आपलं आन्सर, एफ इंटू जी प्लस एच डिव्हिजन के. ओके. तर हे झालं गिवन पोस्ट फिक्सचं इनफिक्स मध्ये कन्व्हर्जन. अजून एक एक्झाम्पल बघूया. पोस्ट फिक्स ए बी डी एरो प्लस ई एफ मायनस डिव्हिजन जी एन प्लस. ओके. सो इनफिक्स मध्ये करताना आधीचं बघायचं, हे लिहून घ्यायचे सगळे. एरो आला, एरोच्या आधी कंटिन्युअस बी आणि डी आहे. सो बी आणि डी त्यांच्यामध्ये एरो टाकायचं, प्लस ई एफ मायनसच्या आधी आता प्लस प्लसच्या आधी तर हे एरोच होतं, आधीच बघतोय ना आपण. जेव्हा आपण करंट लाईनला लिहितो तेव्हा त्याच्या आधीच एक्झाम्पल बघायचं. तर ई एफ आता इथे मायनस, सो मायनस यांच्यामध्ये टाकायचं, नंतर जी प्लस. ओके. आता करंट लाईन जी मी लिहितेय त्याच्या आधी वरच्यासाठी बघायचं. मग आता हा प्लस येतोय, हे तर ऑलरेडी सॉल्व्ह केलंय. सो हा वाय असू शकतो, हा एक्स आहे. सो इथे ए प्लस बी एरो डी. ओके. नंतर राहिलं काय, ई मायनस एफ. ओके. नंतर डिव्हिजन. आता हे डिव्हिजनच्या आधी बघा एकच आहे, म्हणजे आधी आपण सध्या इथे लिहितोय ना, असं ही बघायचं. सो ह्याच्या आधी एकच ऑपरंड होतं, कंटिन्युअस नाहीये. सो तो ऍज इट इज लिहायचं इथं. ओके. नाऊ आता हा डिव्हिजन येणार आहे. सो हा वाय झाला आणि हा एक्स झाला. सो ए प्लस बी एरो डी. आता बी आणि डी ला नाही का टाकलं तरी चालेल. मग डिव्हिजन ई मायनस एफ. जेव्हा आपण पूर्ण हा एक्स आहे ना, सो ह्याला आता ब्रॅकेट नाही टाकली तरी चालेल. सो इथे आता काय राहिलं, जी आणि प्लस राहिलं. ओके. आता हा प्लस आहे, तर प्लस कुठे येईल, हा वाय येईल आणि हा पूर्ण एक्स येईल. सो काय येईल, ए प्लस बी एरो डी डिव्हिजन ई मायनस एफ. हे असं केलं तरी चालेल. हा एक्स आला प्लस आणि आता काय जी. सो हे झालं तुमचं फायनल आन्सर, ए प्लस बी एरो डी स्लॅश किंवा डिव्हिजन ई मायनस एफ प्लस जी. ते क्रॉस चेक केले, आन्सर राईट आलेले आहे. ओके. हे झालं आपलं एक्झाम्पल इनफिक्स टू पोस्ट फिक्स टू इनफिक्स. त्याची तुम्हाला मी प्रॅक्टिस साठी पण एक्झाम्पल्स देते. ते प्रॅक्टिसनी तुम्ही बरोबर तुम्हाला स्टेप्स लक्षात राहतील आणि तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या लँग्वेज मध्ये स्टेप्स लिहिल्या तरी चालतील. ओके. व्हिडिओ रिपीट स्टडी करा म्हणजे तुम्हाला येईल. ओके. सो आता आपलं राहिलेलं आहे प्रीफिक्स टू पोस्ट फिक्स आणि पोस्ट फिक्स टू प्रीफिक्स. तर हे पण सगळ्यात इझी आहे. जे आतापर्यंत आपण 4 टाइप्स बघितले त्याच्यामध्ये सगळ्यात इझी आहे प्रीफिक्स टू पोस्ट फिक्स. ओके. आता बघा युजिंग स्टॅक करूयात आपण. ह्याच्यासाठी एक मेथड यूज करू स्टॅकची, एकदम इझी आहे. काय करायचंय बघा, आता स्टेप बाय स्टेप सांगते. पहिल्यांदा स्टॅक घ्यायचा. ओके. आणि राईट टू प्रीफिक्स टू पोस्ट फिक्स करताना राईट टू लेफ्ट स्कॅन करायचं. ऑपरंड आलं तर ते स्टॅक मध्ये पुश करायचं. ऑपरेटर आलं तर स्टॅक मधून टू पॉप करायचे. ओके. त्याच्यानंतर जो फर्स्ट पॉप होईल त्याला ऑपरंड 1 कन्सिडर करायचं, जो सेकंड पॉप होईल त्याला ऑपरंड 2 कन्सिडर करायचं आणि जे ऑपरेटर आहे ते आता पोस्ट फिक्स करतोय ना त्याच्यानंतर टाकायचं आणि परत आलेला रिझल्ट स्टॅक मध्ये टाकायचं. ठीक आहे. आता बघा कन्फ्युज होऊ नका, मी ते एक्झाम्पल सांगते. राईट टू लेफ्ट. सो पहिले जी स्टॅक मध्ये ऑपरंड आहे, स्टॅक मध्ये टाकलं. नेक्स्ट स्टेपला एफ आहे, एफ पण काय ऑपरंड आहे. सो आधी जी आला, आता एफ आला. ओके.
परत काय आहे ई आहे. सो जी एफ ऑलरेडी आहे. आता ई आलं, ऑपरेंड आलं, स्टॅक मध्ये पुश केलं. ओके, नाऊ आता बघा ऑपरेटर आलं. ऑपरेटर आलं की पॉप करायचं आणि तो जो पॉप होईल तो पहिला जो पॉप होईल ऑब्विसली पहिल्या टॉपला स्टॅक मध्ये लास्ट इन फर्स्ट आउट असतं. सो ई लास्ट इन झालेला आहे. सो पहिले पॉप कोणता होणार ई. तर तो ऑपरेंड 1 काय असणार आहे तुमचा ई असणार आहे. ऑपरेंड 2 नेक्स्ट काय असणार आहे एफ असणार आहे. मग काय इव्हॅल्युएट करायचं ऑपरेंड 1 ऑपरेंड 2 आणि ऑपरेटर. ओके, सो ऑपरेंड 1 काय ई एफ आणि ऑपरेटर कोणतं आलेलं मायनस. ओके, आलेला रिझल्ट परत स्टॅक मध्ये टाकायचं. सो न्यू स्टॅक काय येणार जी आणि ईएफ आपण इव्हॅल्युएट करून आपला आन्सर काय आलेलं ईएफ मायनस. बघा आपण पोस्ट फिक्स करतोय ना. सो 2 ऑपरेंड नंतर ऑपरेटर आलं. ओके, आता काय स्कॅन होणार डी. डी काय हे ऑपरेंड आहे. सो जी ईएफ मायनस. आता हे ईएफ मायनसला एक ऑपरेंड कन्सिडर होणार. जसं आपण प्रीफिक्स टू इनफिक्स किंवा पोस्ट फिक्स टू इनफिक्स करताना ब्रॅकेट टाकायचो, मग त्या ब्रॅकेटला आपण एक ऑपरेंड कन्सिडर करायचो. सेम तसंच आता डी आला. ओके, नेक्स्ट स्टेपला डी आणि आता इथं डी आला. ओके, आता बघा ऑपरेटर आलं. ऑपरेटर आलं की बी पहिले पॉप होणार, नंतर डी पॉप होणार आणि नंतर तुमचं ऑपरेटर. ह्याला परत कुठे पुश करायचं स्टॅक मध्ये. सो स्टॅक मध्ये हे पुश केलं बी आणि डी पॉप करून. आता राहिलं फक्त काय ई एफ मायनस आणि जी राहिलं. ओके, नाऊ नेक्स्ट काय आहे ऑपरेंड आहे तर ते स्टॅक मध्ये पुश करायचं. जी ई एफ मायनस आणि ए. ओके, आता नेक्स्ट आता प्लस आलं. प्लस आलं तर पॉप करायचं. म्हणजे पहिलं ऑपरेंड काय आलं ए पॉप केला, नंतर काय आलं बी डी एरो. हा सेकंड ऑपरेंड आहे. हे ऑपरेंड 1 आलं, हे ऑपरेंड 2 आलं आणि मग त्याच्यानंतर कोणतं ऑपरेटर स्कॅन केले आपलं प्लस. सो ते प्लस, तर हे पूर्ण स्टॅक मध्ये टाकलं. ओके, आणि राहिलं फक्त काय ई एफ मायनस आणि जी राहिलं. आता नेक्स्ट स्टेपला परत ऑपरेटर आलं. ऑपरेटर आलं तर हा आपण पहिलं ऑपरेंड जे की ह्याला पूर्ण ऑपरेंड कन्सिडर करायचं. हे पूर्ण आपला ऑपरेटर 1 येईल आणि हे ऑपरेटर 2 येईल आणि त्याच्या पुढे आपला हा डिव्हिजन येईल. सो आपल्या स्टॅक मध्ये काय जाणार ए बी डी एरो प्लस मग दुसरं ऑपरेंड आणि मग नंतर डिव्हिजन. ओके, आणि मग त्याच्यानंतर जी राहिला फक्त. आता लास्ट ऑपरेटर राहिलं प्लस. सो लास्ट फायनल लिहून टाकू. हे ऑपरेटर 1 आणि हे ऑपरेटर 2. सो ए बी डी एरो प्लस ई एफ मायनस डिव्हिजन मग नंतर जी आणि मग प्लस. तर हे झालं आपलं गिवन इन प्रीफिक्सचं पोस्ट फिक्स मध्ये कन्व्हर्जन. ठीक आहे, आपण अजून एखादं एक्झाम्पल घेऊयात. प्रीफिक्स पोस्ट फिक्स मध्ये कन्वर्जन. सो प्लस 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 ए मायनस इंटू बी सी डी प्लस ई एफ इंटू जी एच आय. तर करायचंय आपल्याला. प्रीफिक्स दिलेला आहे त्याचं पोस्ट फिक्स मध्ये करायचं आहे. आधी ऑपरेटर दिले ते नंतर आले पाहिजे. हेच घेतलं होतं का आपण आधी एक्झाम्पल. नाही, वेगळं घेतलंय. ठीक आहे, आता बघा सुरुवातीला राईट टू लेफ्ट. सो पहिले स्कॅन काय केलं आपण किंवा मी इथं लिहित जाते. आता स्कॅन केला आय. सो तुमचं स्टॅक काय येणार आय. ओके, नेक्स्ट टाइम स्कॅन काय करताय तुम्ही एच. सो स्टॅक काय येणार आय एच. ओके, त्याच्यानंतर स्कॅन काय करताय जी. सो स्टॅक काय येणार आय एच आणि जी. ओके, आता स्कॅन काय करताय इंटू. इंटू आलं की पहिले दोन कोणता आहे जी. जी आणि एच आणि त्याच्या पुढे काय येणार इंटू. सो जी एच इंटू आणि आय परत स्टॅक. आय ऑलरेडी स्टॅक मध्येच आहे. नंतर एफ आलं. इंटू झाल्यानंतर एफ आता आपण स्कॅन करतोय. तर एफ ऑपरेंड आहे. सो आय जी एच इंटू आणि एफ. ओके, नाउ ई. ई पण ऑपरेंड आहे. सो आय जी एच इंटू एफ आणि ई. ओके, नाउ नेक्स्ट. आता प्लस प्लस ऑपरेटर आहे. सो टॉप टू कोणता हा ई आणि एफ. ओके, सो ई आणि एफ येणार. पहिले तर आय
इंटू लिहिलं. आता इथं काय येणार ई एफ आणि प्लस येणार. पोस्ट फिक्स करतोय म्हणून पहिले 2 पॉप करायचे. जो पहिले पॉप होईल त्याला ऑपरेटर 1 म्हणायचं, दुसरा पॉप होईल त्याला ऑपरेटर 2 म्हणायचं, त्याच्या पुढे ऑपरेटर द्यायचं आणि ते परत स्टॅक मध्ये टाकायचं. ओके, सो इथे आपण प्लस केला. आता पुढचा स्कॅन काय करतोय, एफ नंतर ई केला. आता पुढचा स्कॅन काय करतोय, प्लस झाला ना आपला. आता डी. सो इथे येणार आय जी एच स्टार नंतर ई एफ प्लस आणि काय आलं, डी आलं. डी, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण स्कॅन करतोय राईट टू लेफ्ट. जी एच स्टार ई एफ प्लस डी ऑलरेडी आहे. आता गेला सी, गेला ऑपरंट आहे स्टॅक मध्ये गेला. आता त्याच्यानंतर आय जी एच स्टार ई एफ प्लस त्याच्यानंतर डी सी आणि काय आला, बी. ओके, बी आला, बी. आता ऑपरेटर आलं. ऑपरेटर आलं तर बी सी आपण काढून घेणार आहे, त्याचं ऑपरेशन करणार आहे त्याच्यावरती आणि मग परत रिमेनिंग बी डी आणि ऑपरेटर कोणता आलेला आहे, डिव्हिजन, तर त्याच्यावरती डिव्हिजन करणार आहे. बी सी वरती टॉप 2 बी आणि सी. सो बी सी डिव्हिजन. आता इंटू आलं, पण परत आता ह्याला पूर्ण टॉप 2. आता ह्या बी सी डिव्हिजनला एक ऑपरंट म्हणणार आणि त्याच्यानंतरचा डी आहे. ओके, सो बी सी डिव्हिजन डी म्हणजे एक ऑपरंट आणि दुसरं ऑपरंट झालं आणि नंतर इंटू टाकलं. ओके, आणि राहिलेलं ई एफ प्लस आहे ना, ई एफ प्लस जी एच इंटू आणि आय. ओके, आता आलं मायनस. मायनस अगेन ऑपरेटर आलं. सो हा पूर्ण आपण ऑपरेटर 1 कन्सिडर करणार, हा ऑपरेटर 2 कन्सिडर करणार. ओके, सो आय जी एच स्टार ऍज इट इज. आता बी सी डिव्हिजन डी ए हा ऑपरेटर ऑपरंट 1, त्याच्यानंतर ई एफ प्लस ऑपरंट 2 आणि मग स्कॅन काय केलं आपण, मायनस. मायनस झाला ऑपरेटर, जे ऑपरेटर आले ते म्हणजे हा झाला इथपर्यंत एक्स इंटू पर्यंत आणि हा झाला वाय. ओके, आणि नंतर मायनस. ओके, मायनस नंतर ए आहे. ए काय आहे, ऑपरंट आहे. सो ऍज इट इज टाकायचा आहे तो स्टॅक मध्ये ए, नंतर जी एच स्टार बी सी डी इंटू ई एफ प्लस मायनस आणि ए. ओके, नाउ नेक्स्ट, सॉरी इथे आय आहे. ओके, नाउ आता प्लस. प्लस आलं तर हा एक ऑपरंट, हा दुसरा ऑपरंट आणि त्याच्या पुढे प्लस टाकायचं. म्हणजेच काय येईल, जी एच स्टार. आता इथे काय येईल बघा, ए नंतर दुसरं ऑपरंट बी सी डिव्हिजन डी ई एफ प्लस मग प्लस आलेलं आहे, मायनस आहे इथे, मायनस आहे. ओके, मायनस आणि मग प्लस, तर हे झालं. ओके, नाउ आता हा प्लस. तर हा प्लस आल्यानंतर हे पूर्ण ऑपरंट 1 येणार, हे पूर्ण ऑपरंट 2 येणार. ठीक आहे, तर आता मी डायरेक्ट लिहिते, तुम्ही असं स्टॅक काढा. ए बी सी डिव्हिजन डी इंटू ई एफ प्लस मायनस प्लस हे पहिलं ऑपरंट, नंतर जी एच स्टार हे दुसरं ऑपरंट आणि मग नंतर हा जो स्कॅन केलेला आहे तो प्लस. ओके, आणि मग खाली राहिला आय. तर हा झाला तुमचा स्टॅक. ओके, नाउ आता परत ऑपरेटर आलं हे फायनल प्लस. फायनल प्लस आल्यानंतर हा पूर्ण ऑपरेटर 1 पहिला एलिमेंट ऑपरंट 1 आणि हा दुसरा ऑपरंट 2. पहिले ऑपरंट 1 लिहून घ्यायचं, ई एफ प्लस मायनस प्लस जी एच इंटू प्लस मग जो प्लस नंतर आय आणि मग नंतर प्लस. ओके, हे झालं तुमचं फायनल गिव्हन प्रीफिक्सचं पोस्टफिक्स मध्ये कन्व्हर्जन. तर इथे आपण स्कॅन केलाय बी. ओके, इथे स्कॅन केलाय डी सी, त्याच्यानंतर इथे डिव्हिजन स्कॅन केलं, इथं इंटू स्कॅन केलं, त्याच्यानंतर इथे मायनस स्कॅन केलं, इथं ए स्कॅन केलाय. ओके, इथे प्लस स्कॅन केला, इथे दुसरा प्लस स्कॅन केला आणि इथे हा लास्ट वाला प्लस स्कॅन केला. ओके, ठीक आहे, ते झालं गिव्हन प्रीफिक्सचं पोस्टफिक्स मध्ये कन्व्हर्जन.
आता लास्ट पोस्ट फिक्स टू प्रीफिक्स, त्याचे तुम्हाला मी एक्झाम्पल्स देते. पोस्ट फिक्स टू प्रीफिक्स, आता उलट. ओके, आता तुम्हाला पोस्ट फिक्स दिलेला असेल ए बी डी डिव्हिजन ई एफ मायनस जी, सॉरी मायनस डिव्हिजन जी आणि प्लस. ओके, सो इन प्रीफिक्स टू पोस्ट फिक्स, सॉरी पोस्ट फिक्स टू प्रीफिक्स करताना लेफ्ट टू राईटच कन्सिडर करायचंय. ओके, आता बघा आपण पोस्ट फिक्स टू प्रीफिक्स टू पोस्ट फिक्स करताना राईट टू लेफ्ट केलं, पण प्रीफिक्स टू पोस्ट फिक्स करताना लेफ्ट टू राईट स्कॅन करायचं. ओके, अगेन ऑपरंड असेल तर स्टॅक मध्ये पुश करायचं. ओके, आणि जर ऑपरेटर आलं तर टॉप टू रिमूव्ह करायचे. फक्त इथे थोडी वेगळी स्टेप आहे बघा. टॉप टू रिमूव्ह करायचे, मग जो टॉप असेल ना तो ऑपरेटर 2 असेल बघा. जो टॉपला असेल त्याला मग अशी ऑपरंड 1 आपण कन्सिडर करायचो, जो टॉपला असेल तो. आणि जो नेक्स्ट टू टॉपला असेल तो जो दुसरा पॉप करतो त्याला आपण ऑपरंड 2 म्हणायचो. पण इथं उलट करायचं, जो टॉपचा असेल तो ऑपरंड 2 आणि नेक्स्ट टू टॉप असेल ना त्याला ऑपरंड 1 म्हणायचं. मग आपण कसं लिहितो, ऑपरंड 1 ऑपरंड 2. आणि आता प्रीफिक्स करतोय, सो इथे पहिले काय येणार आहे, ऑपरेटर येणार आहे, आणि मग ऑपरंड 1 ऑपरंड 2. म्हणजेच काय करायचं, पोस्ट फिक्स मध्ये पहिला जो पॉप करायचो तोच ऑपरंड 1 असायचा, दुसरा जो पॉप करायचा तो ऑपरंड 2 असायचा, आणि त्याच्या पुढे आपण ऑपरेटर लिहायचो. आता काय करायचं, जो दुसरा पॉप होईल तो ऑपरेटर 1 असेल, जो पहिला पॉप होईल तो जो दुसरा पॉप होईल तो ऑपरंड 1 असेल, जो पहिला पॉप होईल तो ऑपरंड 2 असेल, आणि त्याच्या आधी ऑपरेटर लिहायचे, बिकॉज आपण प्रीफिक्स करतोय. प्रीफिक्स म्हणजे काय, आधी ऑपरेटर. ओके, सो बघा पहिल्यांदा आपण स्कॅन केला ए, ऑपरेटर आहे सो तो ऑपरंड आहे सो स्टॅक मध्ये टाकला. नंतर स्कॅन केला बी, अगेन हा ऑपरंड आहे सो स्टॅक मध्ये टाकला. नंतर स्कॅन केला डी, ऑपरंड आहे सो तो स्टॅक मध्ये टाकला. आता एरो जेव्हा आपण स्कॅन करणार आहे तेव्हा पहिले पॉप ऑब्विसली डी होणार आहे. पहिले ए तसंच लिहूया, डी पहिले पॉप होणार आहे, पण तो डी असेल जो पहिला पॉप झालेला असेल त्याला ऑपरंड 2 म्हणायचं, म्हणजे तो नंतर लिहायचा. आणि नंतर जो त्याच्यानंतरचा आहे तो पहिले लिहायचा, आणि मग त्याच्या आधी जे ऑपरेटर स्कॅन केला आहे तो, म्हणजे हे झालं प्रीफिक्स. हे तर जर पोस्ट फिक्स असतं तर बी डी बी आणि मग एरो लिहिला असता. ओके, नाउ नेक्स्ट आता ई. आता काय स्कॅन करायचं, ई काय आहे, ऑपरंड आहे सो ते स्टॅक मध्ये टाकलं. नंतर एफ पण काय आहे, ऑपरंड आहे सो स्टॅक मध्ये टाकलं. ए एफ. ओके, नाउ नेक्स्ट आता मायनस स्कॅन करतोय, सो मायनस स्कॅन ऑपरेटर आहे सो टॉप 2. आता टॉप 2 एफ आणि ई आहे बघा, सो जे ना टॉप 2 नाहीये ते लिहून घेतले. आता एफ पहिले पॉप केला पण त्याला ऑपरंड 2 म्हणायचं, आणि ई ऑपरंड 1 येणार, आणि ऑपरेटर कोणतं स्कॅन केलं तर मायनस, ते परत स्टॅक मध्ये टाकायचं. ओके, नाउ स्कॅन काय करतोय, डिव्हिजन. आता टॉप 2. ओके, ए तर टॉप 2 मध्ये येत नाही. आता मायनस ई एफ याला ऑपरंड 1 म्हणायचं, पण ऑपरंड टॉपचा जो असतो, सॉरी टॉपचा जो आहे मायनस ई एफ ह्याला एक ऑपरंड म्हणायचं, पण तो टॉपचा आहे त्याला ऑपरंड 2 आला. सो आता आपण इथं काय केलं, मायनस ई एफ. ओके, आणि हा जो आहे नेक्स्ट तो सेकंड ऑपरंड आला, आणि कोणतं ऑपरेटर आपण केलंय, डिव्हिजन. बघा डिव्हिजन केले ना आपण, सो आधी मी डिव्हिजन लिहिते, मग जो सेकंड आहे तो पहिले येणार, आणि मग जो टॉप आहे तो नंतर येणार. ओके, आता ह्याच्यानंतर आपण डिव्हिजन झालं. आता जी काय ऑपरंट आहे सो तो ऍज इट इज टाकायचा आहे. ए नंतर डिव्हिजन एरो बी डी मायनस ई एफ, इथं आहे जी. ओके, त्याच्यानंतर प्लस आला. आता लास्ट एक काहीतरी राहिलं असणार याच्यामध्ये लिहायचं, ए बी डी एरो ई एफ, हा इथे प्लस लिहायचं राहिलं, इथे प्लस लिहायचं राहिलं.
आता हे रॉंग लिहिले कशावरून कळालं बघा, जेव्हा मी लास्टला प्लसला आले तर हे 2 टॉप 2 होतील, पण ए तसंच राहील ना, त्याच्यामुळे ते लक्षात आलं. स्वतः आपल्याला परत रफ करावं लागेल. ॲरो नंतर प्लस लिहायचं राहिलेलं आहे. सो जरी तुम्हाला क्वेश्चन आलं तर एक्झामला व्यवस्थित बुक वरती राईट डाऊन करा, अशा स्मॉल स्मॉल मिस्टेक होतात. आता ई झालं ना, सॉरी ॲरो, ई पण रफ करावा लागेल. तर आता ॲरो नंतर काय प्लस, तर प्लस अगेन ऑपरेटर आहे. सो आता हा एक ऑपरेंड झाला आणि हा एक झाला, पण जो आपण नंतर पॉप करतो तो आपण पहिले लिहितो. सो ए जो पहिले पॉप करतो तो नंतर लिहितो आणि ऑपरेटर काय आहे प्लस. ओके, नाउ नेक्स्ट आहे ई. ई काय ऑपरेंड आहे, सो ॲज इट इज स्टॅक मध्ये टाका. त्याच्यानंतर इथे ई स्कॅन केलं, त्याच्यानंतर एफ. ई एफ पण ऑपरेंड आहे, सो तो स्टॅक मध्ये एफ स्कॅन केला. आता मायनस काय ऑपरेटर आहे, सो काय करणार आता आपण, टॉप 2 मध्ये लास्ट येत नाहीये, सो प्लस ॲरो बीडी लिहिलं. ए पण आहे ना इथं, सिली मिस्टेक्स. सो प्लस ए ॲरो बी आणि डी, प्लस ए ॲरो प्लस ए ॲरो बी आणि डी. आता मायनस करतोय, सो मायनसच्या आधीच्या स्टॅक मध्ये एफ आणि ई आहे. सो पहिले लास्टला एफ येणार, नंतर पहिले ई येणार आणि त्याच्या आधी मायनस येणार. ओके, त्याच्यानंतर डिव्हिजन करतोय. सो आता बघा डिव्हिजन करतोय म्हणजे हा पहिला जो टॉप करतो तो सेकंड असतो ऑपरेंड. ओके, नंतरचा हा आधीचा प्लस ए ॲरो बी डी आणि मग आपण काय स्कॅन करतोय, स्कॅन केले डिव्हिजन, ते आधी येणार. ओके, नंतर जी. ई एफ आणि जी ऑपरेंड आहे तो स्टॅक मध्ये टाकला. नाउ प्लस, जेव्हा प्लस स्कॅन करू तेव्हा आपल्याला फायनल मिळेल. सो जी आपल्या शेवटी येणार आहे, त्याच्या आधी डिव्हिजन प्लस उलट लिहिण्यापेक्षा पहिल्यांदा ऑपरेंड 1 नंतर ऑपरेंड 2 आणि त्याच्या आधी जो स्कॅन केलेला आहे तो. ओके, हे जे वरचे आहेत हे स्कॅन केलेले आहेत, ते स्टॅक मध्ये नाहीयेत, म्हणजे सेपरेट टाकले ते स्टॅक मध्ये, म्हणजे स्टॅक मधले नाहीये जे सर्कल केले ते स्टॅक मध्ये आपण टाकलेत, पण हा स्टॅक नाहीये, हा प्लस इथे स्टॅक मध्ये नाही. ओके, ठीक आहे. तर हे झालं पोस्टफिक्सचं प्रीफिक्स मध्ये कन्व्हर्जन. आपण एखादं बघूयात, अजून एक एक्झाम्पल आहे का पोस्टफिक्सचं प्रीफिक्स मध्ये. पोस्टफिक्स एक्झाम्पल, पोस्टफिक्सचं प्रीफिक्स. सो एक एक्झाम्पल बघू. ए बी डी ॲरो प्लस ई एफ. क्वेश्चन राईट लिहिणं खूप नेसेसरी आहे. एक जरी ऑपरेटर राहिलं तरी पण आय थिंक आताच आपण जस्ट सॉल्व्ह केलेला आहे. दुसरं घेऊयात, इंटू ई डिव्हिजन एफ जी एच के डिव्हिजन प्लस इंटू मायनस. ओके, परत चेक कर, ए बी डी प्लस इंटू ई डिव्हिजन एफ जी एच के डिव्हिजन प्लस इंटू मायनस. तर आपल्याला काय करायचंय, पोस्टफिक्सचं प्रीफिक्स मध्ये. ओके, सो पहिले स्कॅन करतोय आपण ए. तर ए च्या वेळेस आपला स्टॅक काय झाला, तुम्ही हॉरिझॉन्टल पण स्टॅक काढू शकता ए. ओके, त्याच्यानंतर बी ऑपरेंड आहे, स्टॅक मध्ये टाकलं ए बी.
ओके. त्याच्यानंतर डी ऑपरेंड आहे स्टॅक मध्ये टाकलं. स्कॅन काय केले आपण, डी स्कॅन केले. नंतर प्लस प्लस आलं तर कसं करणार आता, प्लस आलं ऑपरेंट आले, ऑपरेटर आलेलं आहे, सो ए तर तसंच राहील. नंतर बी आधी येणार, नंतर डी येणार, त्याच्या आधी प्लस. ओके. जे नेक्स्ट आपण टॉप स्कॅन जो टॉप पॉप करतो तो सेकंड ऑपरेंट येणार आणि नेक्स्ट टू टॉप येणार आहे फर्स्ट ऑपरेंट येणार आहे. ओके. त्याच्यानंतर इनटू, आता इनटू ला फर्स्ट ऑपरेंट नंतर जो पॉप करतो तो ए आणि नेक्स्ट ऑपरेंट काय आलं प्लस बी डी आणि इनटू तुमचं जस्ट स्कॅन केलेलं ऑपरेटर. ओके. त्याच्यानंतर ई, ई काय आहे, ऑपरेंड आहे स्टॅक मध्ये टाका, ए प्लस बी डी आणि ई. त्याच्यानंतर डिव्हिजन, डिव्हिजन आले तर हा तुमचा ऑपरेंड येईल. ओके. पहिला ऑपरेंड, नंतर हा दुसरा ऑपरेंड आणि त्याच्या आधी प्रीफिक्स करतोय, सो आधी डिव्हिजन. त्याच्यानंतर एफ झालं का, नाही, आता एफ आलं. एफ काय आलं, ऑपरेंड आलं, त्याला स्टॅक मध्ये टाका. सो डिव्हिजन इनटू ए प्लस बी डी ई आणि त्याला एफ. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जी, जी पण काय आहे, ऑपरेंड आहे, त्याला स्टॅक मध्ये टाका. बी डी ई नाहीच नाही, कुठून लिहिला, ठीक आहे, ए आहे. ओके. नंतर आता जी आलाय ना, सो ऑलरेडी एफ आहे, आता जी. ओके. नाउ नेक्स्ट आता आपण काय करतो, एच. एच आणि के मी आता डायरेक्टली टाकते याच्यामध्ये, तुम्ही सेपरेट स्टेप, कारण की ऑपरेटर नाही आहेत ना, दोन्ही पण ऑपरेंड आहेत, ते का मागे एकच येणार आहे. ठीक आहे. नाउ आता डिव्हिजन आलं, ऑपरेटर आलं, तर हे पहिले दोन आपण कन्सिडर करणार आहे. ओके. सो राहील जे रिमेनिंग आहेत ते ऍज इट इज लिहा. एफ जी. आता आपण काय स्कॅन करतोय, डिव्हिजन ना, सो एच आणि के, सो आधी एच येणार, मग के येणार, मग डिव्हिजन येणार. ओके. नाउ त्याच्यानंतर आता काय स्कॅन करतोय, प्लस, सो आता हा आणि हा कन्सिडर होणार. सो राहिलेले जे आहेत रिमेनिंग ते ऍज इट इज पहिले लिहून घ्या. एफ. ओके. सो पहिले हा येईल जी, नंतर वरचा येईल टॉपचा आणि मग आधी जो स्कॅन केलेला आहे तो, कारण प्रीफिक्स करतोय. आता स्कॅन काय करतोय, इनटू, तर इनटू साठी आता हे दोन कन्सिडर होतील. ओके. सो जो रिमेनिंग आहे खाली तो लिहून घ्या ऍज इट इज, ए प्लस बी डी ई. ओके. त्याच्यानंतर पहिल्यांदा एफ येईल, नंतर प्लस जी डिव्हिजन एच के येईल आणि त्याच्या आधी इनटू येईल. हा आपण स्कॅन करतोय. ओके. आणि लास्ट मायनस. ओके. सो हा पहिला ऑपरेंड आणि हा दुसरा ऑपरेंड. ओके. सो फायनल आपलं काय आलं, डिव्हिजन इनटू पहिला ऑपरेंड लिहून घेऊ आपण, नंतर दुसरा ऑपरेंड आणि मग मायनस साइन आधी. ओके. प्रीफिक्स, तर हे झालं गिवन पोस्टफिक्सचं प्रीफिक्स मध्ये कन्वर्जन. तुम्हाला एक्झाम्पल देते, ते सॉल्व्ह करा आणि काय डाऊट असेल तर ते मला सांगा. ओके. परत एकदा जर एक्सप्लेन करायचं असेल तर मी परत एक्सप्लेन करेन. ठीक आहे. पण अल्गोरिदम तुम्हाला इव्हॅल्युएशन ऑफ पोस्टफिक्सच येईल एक्झामला, बिकॉज सिलेबस मध्ये तेच अल्गोरिदम आहे. बाकीचे तुम्हाला फक्त सॉल्व्ह करायला येतील, तर हे सॉल्व्ह करा आणि स्टेप्स तुम्ही आता स्वतः लिहू शकता. जर नाहीच कळालं तर मला सांगा, मी तुम्हाला ते राईट डाऊन करून देईन. पण ऍज होमवर्क म्हणून त्या तुम्ही, आपण आता स्टेप्स तर मी सांगितल्याच आहेत, फक्त ऍज होमवर्क म्हणून तुम्ही अल्गोरिदम रेडी करा. ओके.